रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व अक्कलकोट रोड येथील जडेसाब मुस्लिम कब्रस्तान व बाजूच्या हिंदू स्मशानभूमीमध्ये सुमारे 2500 श्री सदस्यांनी एकाच वेळी सकाळी 7 ते 10 या वेळेत स्वच्छता मोहीम घेतली। यामुळे शहरातील प्रमुख शासकीय कार्यालय व स्मशानभूमीचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसून आला। दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने 1 मार्च 2026 रोजी सोलापुरात ही मोहीम घेण्यात आली। पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले। या उपक्रमाअंतर्गतच सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोच्च रुग्णालय, सर्व समाजाच्या स्मशानभूमी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आली। यामध्ये सोलापूर शहर व परिसरात जवळपास 25 ठिकाणी स्वच्छता मोहीम श्री सदस्याकडून करण्यात आली। या अभियानात प्रतिष्ठानच्या वतीने एकूण 63 वाहनातून कचरा गोळा करून त्याची महापालिका प्रशासनाच्या साहाय्याने विल्हेवाट लावण्यात आली। यावेळी 35 ट्रॉली, 12 छोटा हत्ती, 4 टेम्पो, 7 डंपर, 3 आपेच्या माध्यमातून कचरा संकलित करण्यात आला। दरम्यान जडेसाब मुस्लिम कब्रस्तान स्वच्छतेला सुरुवात करतेवेळी दैनिक बंधू प्रेमचे संपादक तथा जडेसाब मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टचे सेक्रेटरी हाजी MD शेख व सैपन सगरी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले। यावेळी याबाबत अधिक माहिती प्रतिष्ठानचे पदाधिकारी ॲडव्होकेट भोजने यांनी याबाबत माहिती दिली व हाजी MD शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले। प्रतिष्ठानमार्फत शहरातील एकूण 2,43,882 स्क्वेअर मीटर परिसर स्वच्छ करण्यात आला। यामध्ये 7,277 किलो ओला कचरा व 1,80,801 किलो सुका कचरा असा एकूण 1,18,078 किलो कचरा शहरातून आज डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीनं तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर शहर व परिसरामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आज स्वच्छता मोहीमचे आयोजन करण्यात आलेले आहे। यामध्ये शासकीय कार्यालय, स्मशानभूमी, हॉस्पिटल्स, पोलीस स्टेशन्स आणि सार्वजनिक रस्ते यांचं स्वच्छता करण्याचं नियोजन आहे। या कार्यक्रमामध्ये आज सोलापूर शहरातील मुस्लिम जडेसाब कब्रस्तान येथे आज स्वच्छतेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी स्वच्छतेला सुरुवात करण्यासाठी बंधुप्रेमचे संपादक व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष MD शेख तसेच सैपन साहेब सगरी हे उपस्थित आहेत। त्यांच्या हस्ते या कार्यक्रमाची आपण इथं सुरुवात करत आहोत। किती वर्षापासून करताय? हे आपण 2012 सालापासून महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियानचं काम चालू आहे। सोलापूर शहरामध्ये ही आता जवळपास 9वी वेळ आहे की आपण स्वच्छता अभियान सोलापूर शहरामध्ये केलेलं आहे। सन 2012 पासून महाराष्ट्र राज्यामध्ये नानासाहेब धर्माधिकारी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांचे सर्व अनुयायी किमान 10-1 लाख लोक असतील, हे स्वतः घरातून पहाटे निघून सकाळी 7 वाजल्यापासून सोलापूर शहर आणि अख्खा महाराष्ट्र राज्यातील सर्व शहरे अतिशय स्वच्छ राहावेत, म्हणजे ह्याची प्रेरणा सर्वांनाच मिळते। म्हणजे या लोकांकडून जे केलं जातं हे स्वच्छता मोहीम, ते प्रत्येक सामाजिक संस्थेने याचं आदर घेतला पाहिजे। अशा पद्धतीचा हा कार्य आहे। हे पहा, आता या ठिकाणी किमान पलीकडचं हिंदू स्मशानभूमी आहे, हे जडेसाब मुस्लिम कब्रस्तान आहे। या 2 ठिकाणी आणि मोदी स्मशानभूमीमध्ये आणि सोलापूर शहरातील प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये विविध ठिकाणी संपूर्ण स्वच्छता मोहीम राबवतात। किमान आज
किती आहे 2,500पेक्षा जास्त लोक सोलापूर शहरामध्ये या कामकाजाला आज सुरुवात केलेली आहे. हा काम अतिशय स्तुत्य आहे. मी समजतो नानासाहेब धर्माधिकारी साहेबांच्या स्मृतिदान त्यांच्या अनुयायी यांच्याकडून जे होत असलेलं काम आहे अतिशय कौतुकास्पद आहे. प्रत्येक समाज बांधवांचं हा काम आहे. प्रत्येक समाज बांधवांनी आपापलं शहर आपापली गल्ली हे सुधारण्याच्या मागं लागलं पाहिजे. आता मी पाहतो प्रत्येक ठिकाणी चाललं रस्त्यात लोक बिंदास उतरतात, पाचसरीशी थुकतात. त्यांना सवय आहे काहीतरी खायची, एकदम घाणेरडी वस्तू गुटखा खा मावा खा असं खातात आणि संपूर्ण शहर घाण करतात. म्हणजे त्यांनी घाण करायचं लोक हिनवतात तरीसुद्धा त्यांची सवय जात नाही. परंतु इथं पहा 86-83 वर्षाच्या वृद्धापासून ते अतिशय कॉलेजच्या मुलांपर्यंत सर्वच लोक स्वच्छता मोहिमेसाठी आपल्या अंगावर हे वाहून घेतलेलं आहे. स्वच्छता मोहीम अशा पद्धतीनं हे अतिशय स्वच्छ आणि अतिशय मन मोठं करून हे केलं जात असलेलं जे काम आहे अतिशय. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.